मग आता तुम्हाला काय होईल ना? नाही, विषारी साप नाही. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे परत झोपडपट्टी एरिया लोणार. त्यांना एक साप दिसलेला आहे अंबोरे यांच्या घरी. हे उड बाजूला एकदम मागे एक फरशीच्या फरशीत बंद काढायला लागतं. इथेच घुमायला तेवढं पकड, आडवास पकडायचा. यो पा काकू पा दिसला का इकडे पा पलीकडून हिरवाच हिरवाचे का मला ब्लॅक दिसलं जातं. दिवड साप आहे, बिनविषारी. इंग्लिश नाव चेकड किल्ला. हे असं पाण्याच्या ठिकाणी राहणारा साप आहे. बरं सर पाणी खोला. कोणतं याच्यात? दिवड आहे, दिवड बिनविषारी. अरे बाप डसलं. मम्मी डसलं पाहिजे. हाव हाव हो. मग तू डसलं दिलं टाकून द्या डब्बे. तोंड पकडून चावला तो. खूप जास्त चावणारा साप आहे. झाला सुरक्षित. दिव्यात सोडून लवकरच. मग आता तुम्हाला काय होईल ना? नाही, विषारी साप नाही. बापरे. हे तांबूर आहे ज्यांच्या घरी पकडलाय. कसं काय दिसला होता? ते कोणाला घरच्याला दिसला होता. दिसला सर. ती पाठ उठली बाथरूमले. मी 4 वाजतापासून उठली पण मला नाही दिसला. नंतर मी उठली ती म्हणते मम्मी साप आहे. साप सगळीकडे फिरतच राहतात असे. हो. फक्त काळजी ही घ्यायची, आता तुम्ही रात्रीच्या अंधाराच्या वेळेला जेव्हा बाहेर निघता ना तर हातात टॉर्च ठेवत जा, कारण साप समोर असल्यावर चावत नाही. हो. पण त्याच्या अंगावर जर पाय दिला तर साप 100% चावतो. तर तेवढ्या गोष्टीची बाबा तुमचा धन्यवाद की तुम्ही परत येता बाबा इतक्या सकाळी. चालतंय, आमचं काम आहे. काळजी घ्या, सुरक्षित राहा. हो. हा मित्रांनो, आत्ता पकडलेला दिवड साप जो आहे एक बिनविषारी साप, पण पकडल्यानंतर अतिशय चावणारा, अतिशय रागीट स्वभावाचा साप. शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे आणि लाईट येलो कलरचे स्पॉट्स असतात. मुख्य खाद्य बेंडकोळी. त्यामुळे आपल्या घरातले जे वॉश एरिया जे आहेत, आजूबाजूच्या ज्या गटारी आहेत अशा ठिकाणी राहणारा हा साप आहे. शेपटीकडून पकडल्यानंतर शेपूट तोडून पळून जातो. नॉर्मल पकडायला गेलं तर खूप जास्त बाईट करतो. म्हणजे मी आज तर हेड कॅच केला तरीसुद्धा त्याने बाईट दिलाच. अतिशय रागीट स्वभावाचा असलेला चेकड किलबॅक दिवड साप, वेरुळा पण म्हणतात त्याला. दिलाय सोडून त्याला मानवी वस्तीपासून दूर. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.